जनतेला दारात ताटकळत ठेवणारे अड्याचे मंडळ अधिकारी शेंडे यांच्या मुजोरीने संतापाचा उद्रेक. कार्यालयात गैरहजर, फोनवर उद्धट भाषा, अड्या महसूल विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्या येथील महसूल विभागाचा भोंगळ आणि मनमानी कारभार आता चव्हाट्यावर आला असून मंडळ अधिकारी शेंडे यांच्या वागणुकीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. शासकीय कार्यालय हे नागरिकांच्या सेवेसाठी असताना संबंधित अधिकारी मात्र वारंवार कार्यालयामध्ये अनुपस्थित राहत असल्याने सामान्य जनतेची कामं अक्षरशः खोळंबली आहेत. महसूल संदर्भातील दाखले, नोंदी, प्रमाणपत्रे आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून कार्यालयामध्ये यावं लागतं. मात्र कार्यालयामध्ये अधिकारीच अनुपस्थित असल्यानं नागरिकांना तासनतास दारात थांबून निराश होऊन परत जावं लागत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे कार्यालय आहे की मर्जीचं ठिकाण, असा संतप्त सवाल नागरिक विचारतात. नागरिकांनी आवश्यक कामांसाठी मंडळ अधिकारी शेंडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हा माझा खासगी नंबर आहे, प्रत्येकाचा फोन उचलणं माझं काम नाही, अशा उद्धट आणि मुजोरीच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जात असल्याचं समोर आलंय. शासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडण्याऐवजी नागरिकांशी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने प्रशासनाविषयी प्रचंड नाराजी निर्माण केली आहे. विशेष म्हणजे शासन नियमानुसार कार्यालयाबाहेर अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, भेटीचे दिवस आणि वेळापत्रक लावणं बंधनकारक असताना अड्या महसूल कार्यालयामध्ये कोणतीही माहिती फलकावर उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आणि त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत नागरिकांनी पवनी येथील तहसीलदारांकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये. परिणामी वरिष्ठ प्रशासन संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याच्या चर्चा परिसरात रंगू लागल्या. कार्यक्रमात गैरहजर राहणे, नागरिकांची कामे मुद्दाम रखडवणे आणि फोनवर मुजोरीची भाषा वापरणाऱ्या संबंधित मंडळ अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा अड्या परिसरातील संतप्त नागरिकांनी दिला.